सो आमची जर्नी मस्त स्टार्ट झाली आहे सकाळच्या 6 वाजता ॲज पर प्लॅन. वी नेवर गेट लेट. 450 किलोमीटरचं आमचं रन आहे वन साईड. 10 तासाचा ड्राईव्ह आहे. बघू मजा येईल आता. ट्रॅव्हलिंग विथ फ्रेंड्स इज ऑलवेज हॅपनिंग. बघू आदित्य आहे माझा को पॅसेंजर. का असते काय माहिती. Board is driving the car very safely and she is princess passenger princess enjoying. बघूया 10 तास खूप मजा येणार आहे. आता आम्ही नाश्त्याला थांबू तेव्हा थोडस म्हणजे आदित्यचा एकच प्रॉब्लेम होता, सकाळी फ्रेश नाही होणार. त्याची अशी रिक्वायरमेंट आहे, ताजी रिक्वायरमेंट आहे की मला चांगलं हॉटेल बघून कुठेतरी थांबव. त्याच्या मनासारखं होऊन कसं हागण्याला रोक नाही. कसं गाडी खराब करून द्यायचा, बोर्डी परत त्यालाच धुवायला लावायचं. भाई गोवाला जायचं. अरे हा आमचं गोवाला जायचं कारण असं आहे की आम्हाला नारळ पाणी प्यायचंय भरपूर दिवसात. म्हणून गोवाला जाऊन तिथलं फेमस नारळ पाणी प्यायचंय. बघूया आता कसं आहे काय. जस्ट वी क्रॉस. आता आम्ही पुण्याच्या बाहेर आलोय आणि आता पुण्याच्या बाहेर येऊन कुठं लागलोय ते माहित नाही, बघून सांगतो. पण बघूया. वी विल ट्राय टू हॅव फन. थोडी झोप काढू, थोडं खाणं पिणं करू आणि मला राग फक्त एका गोष्टीचा आहे. हा बोर्डी एक नंबरचा हरामखोर आहे. बोर्डी आता मला हरामखोर बोर्डी बद्दल बोलत आहे. त्याने इतकी चुकीची गाडी चालवली, इतकी चुकीची की मला त्याला मागणंच झापड दिवशी वाटते. तेव्हा हिने काय केलं, पुढची टू व्हीलर दिसलीच नाही का, त्याचं लक्ष माझ्या काचेकडे होतं. मला किडे करायचे होते त्याला. मी असं बघतोय तर काच खाली वर करतो. अरे भाई गाडी चालव ना इज्जतीत. नाही त्याला किडे करायचे. तर टू व्हीलरला वाचवता बोर्डीला सडनली राईट मध्ये घुसावं लागलं. आणि राईट लेन मध्ये मागणं ऑलरेडी फास्ट गाडी येत होती. ते तर नशीब चांगलं की ठीक आहे, म्हणजे झालं ठीकठाकपणा. बोर्डी मग शिवा नाही खाणार तर काय करणार बोर्डी हरामी. तिथं आद्याला प्रेशर किती जोरात आलं कार. इन्सिडेंट आहे. बोर्डी इज्जतीत चालव. माझी रिक्वेस्ट आहे तुला, मनापासून रिक्वेस्ट आहे, तू इज्जतीत गाडी चालव. मी तुला किस देईल, किस गोवामध्ये तीन 1-2 गालावर आणि एक त्याच्या माथ्यावर. अशा प्रकारे आमचा सफर चालू आहे मस्त पैकी. हसता बोलता खेळता सुहाना सफर आणि ये मौसम गर्मी. मस्त मजा येते. सो नाईस. मस्त वाटतं ना रे दिवस. हायवे आहे ना इतका सुंदर आहे, इतका सुंदर. रोड पण छान आहे. फक्त रोडवर लोक असे उड्या मारतात. ते बघा हे असे क्रॉस करतात. त्याच्या काका कशाला रिस्क घेतात. इतके सुंदर झाडं, असं ट्रक मोकळं डोंगर, बोर्डी. मस्त मजा येते. आता मस्तपैकी एक झोप आली ना, फुल फ्रेश. लेट्स सी. आमचा पहिला पॉज ट्रिप मधला. मस्तपैकी डोंगरच्या ठिकाणी थांबलो आम्ही. काम खूप इम्पॉर्टंट काम चालू आहे. आम्हाला व्ह्यू घ्यायचा आहे. व्ह्यू आमचा आता नेक्स्ट ब्रेक आहे.
आम्ही गाडीत CNG भरायला थांबलोय मस्तपैकी हायवेवरती. म्हटलं काहीतरी चिप विप घेऊ, काहीतरी नाश्ता पाणी घेऊ, तोपर्यंत गाडी लाईनीच आहे तोपर्यंत. मग आम्ही बघितलं की इथं ढाबा आहे. आम्ही दाखवतो किती व्यवस्थित ढाबा आहे, किती परफेक्ट ढाबा. तर आम्हाला चालता चालता हा ढाबा दिसला, राजस्थानी ढाबा. पण प्रश्न असा की ढाबा आहे कुठं? तर चारी साईडला ढाबा नाही, काय ना काय नाही. राजस्थानी ढाब्याचं नेम प्लेट आहे फक्त. पुढे स्नॅक्स ते वेगळं आहे काहीतरी. हा ते कोपऱ्यात हे जे दिसतंय ना कोपऱ्यात स्नॅक्स, ते काहीतरी राजस्थानी ढाबा. अरे राजस्थानी ढाबा राजस्थानला येड आहे. आपल्याला तिकडे जावं लागेल राजस्थान. हा राजस्थानला जावं लागेल. हा ठीक आहे. मौसम असा मस्त आहे म्हणून काय राजस्थानी ढाबा नसल्यामुळे आम्हाला काही वाईट नाही वाटलं. इथं टायरचं दुकान आहे. वाव मजा येते. काहीतरी खाऊन घेऊ श्रीजी स्नॅक्स मध्ये. हायवे दर्शन. दिल खुश होऊन जातं. दिल खुश होतं असं. ब्राईट संडे मॉर्निंग मध्ये. ब्राईट मॉर्निंग आहे फक्त, संडे नाही. सकाळचे 8 वाजले. आम्ही सूर्यच यायचा नाही. 8 महिने सूर्यच नसतो तिकडं. असं लोक तरसून जातात सूर्य पाण्यासाठी. त्याच्यामुळे एखादा समर आला की ते एकदम कपडे बिपडे काढून नंगे एकदम बीचवर काहीतरी सूर्य आला. गोष्टी आपण जाऊ एक दिवशी UK बघायला. खरंच आजी बोलला आता की UKला सण नाही येत. लोक सण समर आला की कपडे वगैरे काढून फिरता, सनबात करता. खरं बोलला का ते बघायला जाऊ. आपण समर मध्ये जाऊ. समर आहे की नाही जाऊ आपण. प्रूफ पाहिजे ना. नुसतं कानांवरती लोकांनी सांगितल्यावर विश्वास नाही ठेवायचा. आपण स्वतः कानांवरती विश्वास ठेवायचा नाही. कान, डोळे, नाक, तोंड हे सगळे एकत्र असेल आणि मन आणि डोकं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. सकाळी सकाळी प्रवचन देतोय मी स्वतःला. बाकीचे ऐकतील तर मला मारतील उगाच. चालता बोलता खेळता खेळता आम्ही कुठं पोहोचलोय माहितीये का? कुठं? बर्ड व्हॅली. आम्ही चालता बोलता बर्ड व्हॅलीला पोहोचलोय. मजा येते. 10 तासाच्या ड्राईव्ह मधले 3 तास कम्प्लीट झाले. कळालं पण नाही बोर्डीमुळे. इतका मस्त मजा येते. असं हो 3 तास कम्प्लीट झाले. आता निघालो होतो. मग आता किती वाजले? 9 वाजले. 7च वाजले. वाव यही चाहिए. देख ऐसे दोस्तों में होना चाहिए कि टाइम का पता ही नहीं चले. समजलं का? मला वाटलं 4 तास झाले. 4 तास. Oh my God, so nice. एन्जॉयमेंट. अपोजिट. मागं बसण्यात रिलॅक्स पॅसेंजर. की मजा येते. काय असं वादिया, नुसतं वादिया. इकडे बघा नुसतं वादिया. रिलॅक्स आहे रिलॅक्स. वाव एन्जॉय. छान दिसते. मजा येते. ऍक्च्युली आम्ही कुठे आहे ना आम्ही कुठेतरी आलोय. आम्ही कोल्हापूर क्रॉस केलंय, कर्नाटक बॉर्डर. नुसतं शेती आसपास, नुसती शेती आहे म्हणून इतकी मजा येते. आता मी 3D इफेक्ट दाखवतो. 3D कॅमेरा उडायला एन्जॉयिंग. इथं ऊन पण कमी आहे. मस्त आहे. जे काय आहे ते एकदम सुंदर आहे. नुसती शेती, मोकळं वातावरण आहे. 0 पॉल्युशन आहे. 0. खूप ऑक्सिजन घेणार आहे मी. AC चालू आहे. बजेट फ्रेंडली. मला इम्पॉर्टंट अपडेट द्यायचं आहे. इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट. इथं आम्ही चाललो कुठे आहे? ऑलरेडी 2 तास लेट झालं निघायला सकाळी. इथं आमच्या खास मित्राचं लग्न. कोणामुळे आम्हाला सगळ्यांमुळे लेट झालं. माझ्यामुळे 15 मिनिटं जास्त लेट झालं. 1 तास. इथं जायचं आम्हाला 10 तासाचा ऑलरेडी लॉंग ड्राईव्ह आहे. आम्ही नाश्त्याला थांबलो. नाश्ता विष्ट झाला. तर इथं चर्चा काय? जेठालाल आहे, बबिता आहे, बबिताची सेटिंग आहे, चंपकलाल आहे, सोडून गेला, तारक मेहता सोडून गेलाय. अरे आपल्याला जायचं कुठे आहे?
अबे तिकडे झाला ना, तिकडे लवकर जायचं. माझा मित्र जर्नी जर्नी टेबल वर विसरले. डेस्टिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट. अरे पण माझ्या तेरे को मित्राचं कल कुछ सांगितलं. ये याद आएगा कि कैसे गए थे, क्या क्या हुआ. ये नहीं मेरे को कि मेरी शादी में अच्छा क्या था. अच्छा इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ डिस्कशन मेरा तो आपण ऑलरेडी लेट आहे. आपण घाई करू मस्त पैकी 2 सँडविच डोसा आणि स्वतः काय करत होते? आणि स्वतः काय उत्तप्पा करत होते? ठुसले. आणि आम्हाला बघा आम्ही ठुसले. मला आहे ना टाइमला महत्व द्या. माझं म्हणणं हेच आहे की वेळेला महत्व द्या. टाइम इज इम्पॉर्टंट. और खुद 15 मिनट लेट है. और खुद मैं देख शी अग्रीज कि मैं 15 मिनट लेट आया. Yeah. अभी आदित्य को सुबह टॉयलेट टाइम मैं क्या करूँ. अरे आलीच नाही. अरे टॉयलेट वरनं मी काय म्हणतो, अभी खाना पिना खा लिया तो? टॉयलेट बिलेट कर लो. नहीं अभी नहीं रुकने वाले. अपडेट. 5G है. मी गाडी चालवून महाराष्ट्रातनं कर्नाटकाला आणले. एवढा स्टॅमिना आहे. सकाळी 4 वाजेपासून आम्ही निघालोय. 4 आता 12 वाजले. आता मी जस्ट अरे हा तू थोडी घेतली होती ना काय 15-20 मिनिट. तर आम्ही मस्त पैकी आता कर्नाटका वादिया बघतोय. इन वादियो कुठे वादिया? ते बघ की समोर काय मस्त दिसतंय रे. आता आम्ही थोडस बंद कर आणि गाडी चालून जोरात पोहोचायचं आपल्याला संध्याकाळपर्यंत. मस्त मजा आली. मला तर ड्रायव्हिंगची खूप मजा आली. हे माग घोरेपर्यंत झोपला आणि तरी म्हणतोय पोचायचंय. एन्थुझियाझमच नाही या पोरामध्ये आणि म्हणून मला आवडत नाही. म्हणून मी त्याला शिव्या देतो. उगाच शिव्या नाही कशाला देत. आणलं मग? शिव्या द्यायला कोणतरी माहिती. काय व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. अशा सुंदर व्ह्यू मध्ये आद्या म्हणतोय गाडी पळव पटकन. अरे डेस्टिनेशन नेवर क्या था वो डेस्टिनेशन Destination is not. बता ना. डेस्टिनेशन बोल ना. Journey is important, not destination. डेस्टिनेशन इज जस्ट अ डेस्टिनेशन. इज इम्पॉर्टंट. अ ट्रिप शुड बी बजेट फ्रेंडली. मगच खूप मजा येते. Budget friendly, pocket friendly. हा पॉकेट फ्रेंडली. नाही तर कळालं 2 दिवसासाठी गोवाला आले आणि महिन्याभराची सॅलरी पेट. दुःख होतं. म्हणून आम्ही मस्त पैकी सीएनजी शोधतोय. फिजूल खर्च नकोय आम्हाला. फिजूल खर्च नकोय. सीएनजी ऑप्शन आहे तर मग काय योजना करायचा ऑफकोर्स. 40 किलोमीटर रात्रभर शोधू पण सीएनजीच बरोबर. मजा येते जेव्हा पैसे सेव्हिंग होते. भाई मजा वाटत. बॉडी असेल लगेच 500. एकदम इम्पॉर्टंट अपडेट. एकदम इम्पॉर्टंट. आम्ही सकाळी नाश्त्याला थांबलो नाही. सकाळी पेट्रोल सीएनजी भरायला थांबलो तेव्हा आम्ही जो ढाबा शोधत होतो ना, राजस्थानी ढाबा, आम्हाला त्याचं बॅनर दिसलं. ते फक्त तिथून एक 450 नाही किती किलोमीटर झालं. 200. ते बॅनर पासून फक्त 200 किलोमीटर लांब होतं. ते आम्हाला भेटलं. मी दाखवतो एक. हे ते राजस्थानी ढाबा कुठे गेलं. हे काय फक्त याचा बॅनर त्यांनी फक्त 200 किलोमीटर आधी लावून घेतले. तेवढंच चुकलं. हा जरा मार्केटिंग. ते इकडच्या पेट्रोल पंपला आहे. ते डायरेक्ट विंडमिल दर्शन महत्वाचं आहे. विंडमिल दर्शन झालंच पाहिजे आहे का नाही रे. विंडमिल आलं की आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. हे असं कोण म्हटलं माहिती नाही पण असं वाटतं मला. एवढ्या जवळून पाहतोय मी. विंडमिल्स खूप शार्प ब्लेड वाले ते विंडमिल्स. विंडमिल्स बंद आहे म्हणजे हवा चालत नाही असं मला का वाटते. मस्त इनवादिओ में चाललंय. इनवादिओ आता आम्ही पावसाच्या रूटला लागलोय. जस्ट आता सिनियरी दाखवायचा प्रयत्न करतो. इतकं सुंदर, मधुर, मनमोहक आणि चटपटीत वातावरण.
आमचा रायडर बघायचा का, त्याचा सेटअप दाखव का सेटअप. मी दाखवतो. याला गोल हे असं केलं तरी हे भारी आहे, हे आवडलं मला. भाई तो फ्लो मध्ये येतोय, गाडीचा स्पीड वाढला. गाडी कॅमेऱ्यात गाडी काय वातावरण झालंय पण आम्ही या सुंदरशा वातावरणात दुपारच्या उन्हात पुन्हा एकदा ब्रेक घेतला. हा ब्रेक आम्ही आमच्या पर्सनल कामासाठी नाही घेतला, क्षणभर विश्रांती. आम्ही याच्यासाठी घेतला. नुसतं सीएनजी, अर्धी ट्रिप आणि अर्धी नुसतं सीएनजी चालू. ती लाईनीत आमची गाडी लागली पुढं. नुसतं सीएनजी ट्रिप ही फक्त ट्रिप नाहीये, ऑन रोड कमी आणि सीएनजी पंपवर जास्त. मजा येते. बजेट फ्रेंडली ट्रिप. काय करू, काय राहिल्यावर मग जास्त एन्जॉय करता येतं लाईफ मध्ये. अर्धा एक तास झालं, बरं सीएनजी चालते. नवीन एक्सपिरियन्स लागतो. हा आता इथं अर्धा तास लागेल गाडी रिकामी व्हायला सीएनजीची पंपमध्ये. पंपवाले आमच्या गाडीत भरतील तेव्हा जाऊ मस्तपैकी. बघू, तोपर्यंत काय बघून घेतो. आम्ही जस्ट कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात बसलो. म्हणजे तिथं पाठी वाचलो. महाराष्ट्रातून निघालो, महाराष्ट्रातून बाहेर निघालो, कर्नाटकात गेलो, परत महाराष्ट्रात आलो. हे चुकीचं आहे. मला असं वाटतं पुण्यावरून यांनी डायरेक्ट फ्लायओव्हर बनवायला पाहिजे, डायरेक्ट तिकडं. नाही, आमचं आजचं कामच ते नुसतं सीएनजी भरा आणि बॉर्डर क्रॉस करा. बघू आता कधी पोहोचतोय. आम्हाला गोवाला जायचं. आमचं फायनल डेस्टिनेशन नाही, आमचं डेस्टिनेशन आहे गोवा. आम्ही जाणार आहे गोवामध्ये. आणि गोवा इज ऑन बेबी. यस, गोवा इज ऑन. अख्खं सीएनजी भरणार. आणि गाडीचे मालक आले फुल मालक, रॉयल सीएनजी किंग. नुसतं सीएनजी. काना कोपऱ्यातलं सीएनजी माहिती आहे भाई. सीएनजी किंग. जिथं जा तिथं सीएनजी पंप. हा पेट्रोल पंप हायवेला नाहीये, हा बारीकसा रोड आहे. आणि तिथं आतमध्ये आहे हा पंप. पण भाईला माहिती आहे इथं सीएनजी भेटतं. ही सीएनजी किंग. अरे एका मिनिटात तिथं लाईन लागली रे. बापरे, लगेच लागलं. मस्त पैकी उन्हात ट्रॅव्हल करून 6 तास आता आम्ही पावसाच्या ठिकाणी लागलो. नुसती हिरवळ, दोन्हीकडे नुसती हिरवळ. मजा येते मस्त पैकी. काजूच्या झाडांचा मालक. तो सुंदर घाट आम्ही विटनेस करतोय. ओ माय गॉड. आता होपफुली दिसेल व्ह्यू. ओ
ब्रेक नंबर माहित नाही कितवा. आम्ही थांबलोय आत्ता जेवण करण्यासाठी. पण हे काय दिसतंय सुंदर, बाप रे. ही गोवाची असली मजा चालू झाली. गोवा इज ऑन 100% ऑन. हा हे ढगं काय दिसतंय, ढगं. जस्ट पाऊस झाला इथं. वाव. आणि हे ते हॉटेल मधुबन. मस्तपैकी गर्दी पण आहे, आद्या पण आहे, गाड्या पण आहे आणि कचरा कुंडी पण आहे. हा पर्यावरण. येस, काय म्हणतो पर्यावरणचं कचरा टाकायचा. आपला देश नाही असं बाहेर. मग हे इतकं सुंदर आहे. हे खराब करू वाटत पण नाही. तरी म्हणजे एवढी मोठी कचरा कुंडी दिली आहे तरी हे लोक बघ. हे असे म्हणजे काय बोलावं काय नाही कळत नाही. पण इथं जेवणाचा आनंद इतका भारी येईल. अरे आमचं जेवण आलंय वाटतं. ओके, तो चाललं बघा, बिना काही सांगता चाललं म्हणजे जेवण आले. आता मस्तपैकी इथं जेवणार आणि मस्तपैकी एनर्जी रिफिल करून लेट्स गो टू गोवा. आम्हाला नारळ पाणी प्यायचे. चलो. अरे बोलवत पण नाही हे माझे मित्र. खातंय बोलवत पण नाही. तो आधी बघ कसला स्पीड मध्ये पळून गेला जेवण करायला. मी काय त्याच्या मस्तपैकी जेवण झालं. खूप तिखट भाजी होती खूप, पण जेवण मस्तपैकी झालं. आता आम्ही लेट्स गेट बॅक टू दी. आम्ही जिथं चाललोय आता तिथं रिटर्न. नारळ पाणी कुठलं तरी बीच शोधू आता गोवामध्ये आणि मस्तपैकी नारळ पाणी प्यायचं. आज स्टे करायचा, उद्या परत बीच फिरायचे आणि घरी जायचं. एन्जॉईंग लाईफस्टाईल. मस्तपैकी वातावरण पण मस्त छान झालंय. ऊन वगैरे उतरलंय. आता खरी मजा येते गोवाची. पोट भरलंय, एनर्जी इज फुल, एन्जॉईंग. वाव वाव. बाहेरचं वातावरण मी दाखवतो. ओ माय गॉड, खूप छान. खूप मेहनतने आणि खूप लॉट्स ऑफ पेशन्सनी आम्ही फायनली गोवामध्ये एंटर केलंय. थकलो बसून थकणं काय असतं ते मी आज पहिल्यांदा बघितलं. 11 तास झाले आम्ही गाडीत बसून. 11 तास. ओ माय गॉड, आम्ही फायनली गोवामध्ये एंटर केलंय झोपेच्या नशेत. हा आणि काय बोलू याला मी आता, जाऊ द्या. नुसतं झोपतोय आणि म्हणतोय हे गेले ना पहिले 7 वाजेपर्यंत झोपतो.